नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, आज रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि त्याच मापाचा माझ्याकडे ब्लाउज कटिंग आले म्हणजे ब्लाउज शिलवायला आलेला आहे. मग मला असं वाटलं की त्या ताईंची खूप रिक्वेस्ट होती मला की ब्लाउज कटिंग करून दाखवा, कारण की त्या ताई नवीन नवीन शिकत आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण पुढे तो त्यांचा दाखवते. तर मैत्रिणींनो, त्यांनी माझ्याकडे रिक्वेस्ट केली होती की ब्लाउज कटिंग दाखवा. त्यांना 32 छातीच्या मापाची हे पाहू शकता मैत्रिणींनो. ह्या पद्धतीने त्यांनी मला मेसेज केलेला आहे. त्यानुसार मी म्हणलं चला आज व्हिडिओ बनवला पाहिजे. तर छाती आहे 32 आणि त्याची मापे कशी घ्यायची हे माहिती नाही ताईंना, मापे पण घेता येत नाही. तर त्याच्यासाठी मापे कशी घ्यावी हा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, त्यांनी तिथे जाऊन तो पाहावा. तर छाती आहे 32, उंची 12 इंच, कंबर 26, पुढचा गळा 5.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा, 6 घ्यायचा. मागचा गळा आहे 5.5 खालून वर अशी मी पद्धत आहे माझी मागचा गळा मोजायची. बाही उंची आहे 7.5, दंडगेर आहे 5.5 इंच. तर अशा पद्धतीने आहे. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते ब्लाऊजची उंची किती आहे तयार हे पाहू शकता. 12 इंच तयार आहे. तर मग अशा पद्धतीने आता आपण ब्लाऊजची कटिंग करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला जी 32 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे मग आपल्याला त्याची उंची टाकून घ्यायची. सर्वप्रथम 12ची उंची, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची. आता ब्लाऊजची उंची आहे 12 इंचमध्ये 1 इंच 13 इंच. या पद्धतीने एक पट्टीच्या सहाय्याने काय करायचं, आपल्याला रेष मारून घ्यायची. आता ही रेष मारून घेतल्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे, छातीचं माप टाकायचं आहे 8 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं 9.5 इंच. मग पूर्ण 9.5चा अगोदर आपल्याला बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे 9.5 इंचाचा. ह्या पद्धतीने खालच्या पण बाजूने 9.5चा पॉईंट टाकायचा म्हणजे आपला ना चौकोन तयार होईल. आता हा चौकोन तयार झाल्यानंतर आता आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचे. त्या अगोदर मैत्रिणींनो, माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ह्या व्हिडिओवर आपल्या ह्या म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि छान अशी एक कमेंट करा. आता हे 5.5चा आपण घेतलं शोल्डर आणि 5.5चा घ्यायचा मोंढा. आता ह्या 32 छातीच्या मापाला 5.5चा शोल्डर घेतलं आणि 5.5चाच मोंढा घेतलेला आहे. आणि या चौकोनी बॉक्स करून पहिल्या मोंढ्याचा आकार 1 इंच, मागच्या मोंढ्याचा आकार 1.5 इंच. पुन्हा एकदा 8 इंचाचा आपला जो आहे फिटिंगचं माप, तिथूनच आपल्याला आकार द्यायचा आहे व्यवस्थित, कारण की तिथून आकार जर दिला तरच आपलं जर मोंढ्यात काचत नाही आणि आपल्या मोंढ्या एकदम परफेक्ट कटिंग झालेला म्हणजे होतो. तर आता आपल्या पुढच्या गळ्याची उंची आहे 5.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं, 6 इंच घ्यायची. गळा रुंदी 2.25 इंच घ्यायची. याचा पण आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. खालच्या बाजूने 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. हा पण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1.25 इंचावरून आकार द्यायचा आहे गळ्याला गोलाकार. आता राहिलं क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टी कशा पद्धतीने आखायची, तर ब्लाऊजवरून मापे म्हणजे जे तुमच्याकडे जर मेजरला ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजवरून ती किती क्रॉसपट्टी आहे ती चेक करायची आणि तेवढीच क्रॉसपट्टी आपल्याला दोन्ही बाजूला घ्यायची. 2.5 इंचाची क्रॉसपट्टी घेतली आणि एक पट्टीच्या सहाय्याने ती काय करायची, एकदा आपल्याला आखून घ्यायची सरळ रेषेत. थोडासा आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, मी काय करते आहे, 3 इंचावर क्रॉसपट्टीचा आकार देते आहे ह्या पद्धतीने. म्हणजे अर्धा इंच वर घेतली, 2.5 इंच होती ना, अर्धा इंच वर घेतली. त्यानंतर आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे 5 इंचावरती. ते पण कटोरीचं माप मोजून घ्यायचं आहे अगोदर. ब्लाऊज पीसवर कटोरीचं माप किती येते आणि 2.5 इंच मोंढ्यामधून गळ्याच्या वर 1.25 इंच आणि या पद्धतीने आपल्याला कटोरीला शेप देऊन घ्यायचं आहे. परफेक्ट एकदम आपल्या कटोरीचा शेप आलेला आहे. आता आपण काय करूया, कटिंग करून घेऊया. एवढं लक्षात ठेवायचं, जी आपली बंद बाजू आहे त्याच बाजूने आपल्याला गळ्याची बाजू आखून घ्यायची. बंद बाजूकडून माप टाकायला सुरुवात करायची. त्यानंतर आता काय करू, मागच्या मोंढ्याचा आकार कटिंग करायचा. आणि पाठीचा गळा, आपण पाठीचा जो भाग आहे तो बाजूला करून घेऊ पहिल्या भागापासून. आणि आता गळा कटिंग करायचा. जी क्रॉसपट्टी ती पण आपल्याला कटिंग करून टाकायची आहे. तुम्हाला मी नंतर सांगेलच आपण क्रॉसपट्टी आता कितीने वाढवायची आपल्याला. पहिल्या मोंढ्याचा आकार पण कटिंग करून घ्यायचा आहे.
क्रॉसपट्टी कटिंग करायची. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणींना खरंच ब्लाऊज शिकायची इच्छा आहे पण त्याला बाहेर जाता येत नाही, तर अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते ना त्याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा. खूप छान बसतो, परफेक्ट बसतो आणि तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी शिकवत असते. तर आता पाठीमागचं खाली पाव इंच सोडलं, वरच्या बाजूने पाव इंच सोडलं आणि जेवढी तुमची पट्टी शिल्लक आहे ना तेवढी पट्टी घ्यायची. इथं वरतून गळा 2.25 इंचावर घ्यायचा आहे, खालच्या बाजूने 2.5 इंचावर घ्यायचा आहे आणि हा पण गळ्याचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपलं बॅक साईड पण रेडी झालेलं आहे. ते पण मी काय करते, कटिंग करून घेते. तर आपले हे फ्रंट पार्ट बऱ्यापैकी रेडी झालेले आहेत. आता आपल्याला कटोरी वाढवायची. मैत्रिणींना खूप मैत्रिणींना कटोरी वाढवता येत नाही, तर मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते, मी ज्या पद्धतीने कटोरी वाढवते त्याच पद्धतीने तुम्ही पण कटोरी वाढवा, एकदम छान बसणार आहे. आणि तुम्हाला मी एक ट्रिक पण सांगणार आहे शेवट, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जी कटोरी आहे चपटी का बसते, गोलाकार का बसत नाही किंवा टक्स तिरका होतो, याचं तुम्हाला मी उत्तर देणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवायची. आता काय केलं हे पाहू शकता, गळ्याच्या बाजूने पाव इंच, खालच्या बाजूने दोन्ही बाजूने काय केलं 1.5 इंचाने वाढून घेतलं आणि अशी पद्धतीने आपण आखून घेतलं. कटोरीच्या वरती पाव इंच आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचा. आता तो शेप मी कशा पद्धतीने दिला तुम्ही आता पाहिला असेल, अशा पद्धतीने शेप द्यायचा आणि खालचे जी पूर्ण आपण 1.5 इंच दोन्ही बाजूला वाढवलं ना त्याचा काय करायचा, मध्य करायचा आणि मध्यावर पुन्हा मध्य करून त्याच्या खाली आपल्याला 1.5 इंच खाली यायचं आहे. जर तुमच्या कटोरीचा म्हणजे जी कटोरीचा आकार येतो खूप मोठा असेल किंवा कटोरीची साईज मोठी असेल तर तुम्ही 1 इंचावर सुद्धा खाली आकार देऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली कटोरी झालेली. आता काय करूया, आपण ही कटिंग करून घेऊया. मैत्रिणींनो, अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच समजणार आहे. मी तुम्हाला ब्लाऊज पीससुद्धा कटिंग करून दाखवणार आहे. तुम्हाला एक ब्लाऊज कटिंग करून दाखवते आणि कारण की हा ब्लाऊज त्यांना आत्ता अर्जंट द्यायचा आहे मला शिवून, त्यासाठी त्या बोलला एक नंतर दिला तरी चालेल, तर त्यासाठी मी एक ब्लाऊज कटिंग करून ठेवते आहे. तर हेच पेपर कटिंग ठेवून आता आपल्याला ब्लाऊज पीस पण कटिंग करायचं आहे मैत्रिणींनो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हुकलूक पट्टीची जी कटोरीचा आहे, हुकपट्टी आहे कटोरीच्या बाजूची, ती किती इंच आहे ते चेक करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट आपली तेवढीच आलेली आहे, तुम्ही पाहू शकता 4.5 आलेली आहे दोन्हीची. म्हणजे आपलं जे माप आहे जे आपण कटिंग केलेलं आहे एकदम परफेक्ट कटिंग झालेलं आहे. तर हे आहे मी पिन वगैरे लावून घेतला आणि जसं आपण आता कटिंग केलं पेपर त्याच पद्धतीने काय करायचं आहे, ठेवून जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे. बाकीचे पण पार्ट मी काय केले आणि जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने ठेवली अगोदर ते तुम्ही पाहून घ्या. या पद्धतीने व्यवस्थित जसं आहे तसं आपल्याला काय करायचं आहे, आखून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण सगळे पार्ट आता कटिंग करून घेणार आहे. ही कटोरी तिरकी ठेवायची आपल्याला. जर आपण ही कटोरी जर सरळ ठेवली तर ती काय होणार आहे, चपटी बसू शकते किंवा तिचा टक्स व्यवस्थित येणार नाही आणि ती फिटिंगला पण व्यवस्थित बसणार नाही. त्याच्यासाठी तिरकी कटोरी ठेवायची, म्हणजे ब्लाऊज एकदम परफेक्ट आपला रेडी होतो. आणि त्यानंतर आता क्रॉसपट्टी 4 आणि 3.5 रुंदी घेतली आपण, 9.5 इंच, 3.5 ह्या बाजूने आणि क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आणि क्रॉसपट्टी आपल्याला कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ झालेला आहे मैत्रिणींनो. तुम्ही जर माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला असेल तर तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर